नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीचा मराठीचा धडा 22 योग्य काय हे आपण बघायचं आहे. यामध्ये कोणतं चुकीचं काम करतायत आणि कोणतं बरोबरचं काम करतायत ते आपण बघायचं आहे. तर पहिलं चित्र आहे. या चित्रामध्ये दोन बायका आपापसात बोलत आहेत आणि या बायका पाणी भरायला आलेल्या आहेत. इथे नळ चालू आहे, बालडी भरून वाहत आहे, तरी त्यांचं लक्ष नाही. पाणी भरायला आले आहेत आणि इतर काही गप्पा मारत असतील, परंतु पाणी भरायला आले तर पाण्यावर लक्ष ठेवणे फार गरजेचं आहे. कारण पाणी सर्वांनाच भरपूर मिळते असं नाही, त्यामुळे पाण्याचा अयोग्य वापर करू नये. पाणी नको असेल तर नळ बंद करावा हे त्यांना कळतच नाही आहे, म्हणून हे चुकीचं वागतं आहे. म्हणून हे काय झालं, अयोग्य चित्र. आता इथेही बायका पाणी भरायला आलेल्या आहेत. त्यांचं पाणी भरून झालं आहे, काही जणांना भरायचं आहे. या बाईचं पाणी भरून झालं आहे म्हणून तिने काय केलं आहे, नळ बंद केला आहे, म्हणून हे योग्य चित्र आहे. आता यामध्ये हा माणूस रिक्षा चालवतो आहे. रिक्षात एक पॅसेंजर बसलेला आहे. रिक्षा व्यवस्थित आहे, काही धूर वगैरे येत नाही आहे, व्यवस्थित चालली आहे, म्हणून हे योग्य चित्र आहे. आणि याच्या रिक्षामध्ये भरपूर धूर येतो आहे, म्हणजे ह्याने मशीनमध्ये ऑइल टाकलं नाही आहे, ह्याची गाडी खराब आहे, पण ह्याने हे दुरुस्त केलं पाहिजे, म्हणून हे काय आहे, अयोग्य म्हणजे फार चुकीचं आहे. आता हा माणूस माईकवर बोलतो आहे. ह्याचा आवाज दिसतो आहे, असा खूप जोरात बोलतो आहे, लोकांचे कान बसलेत बघा, खूप ओरडतो आहे माणूस. जरी माईकवर बोलत असेल तरी आपण लोकांना त्रास होईल एवढं जोरात बोलू नये, हळूवार बोलावे. बघा, ह्या माणसांना त्रास होतो आहे म्हणून त्यांनी कानावर हात धरला आहे, ठीक आहे, म्हणून हे काय, अयोग्य चित्र. आता हा माणूस माईकवर बोलतो आहे, पण कोणाच्या कानावर हात आहे का, नाही, म्हणजे हा व्यवस्थित आणि हळूवार बोलतो आहे, म्हणून हे योग्य चित्र आहे. आता हा माणूस बघा, ही जी आहे कचरा पेटी आहे, बरोबर. आता हा माणूस हा कचरा पेटीत टाकत आहे, म्हणजे ह्याचं काम बरोबर आहे की कचरा आपण कशात टाकला पाहिजे, कचरा पेटीत. आणि हा माणूस बघा काय करतो आहे, कचरा रस्त्यावर फेकतो आहे आणि हा माणूस ओरडतो आहे त्याला, अरे इथे कुठे टाकतोस, कचरा पेटीत टाक, म्हणून तो ओरडतो आहे बघा. म्हणजे हा माणूस चुकीचं काम करतो आहे. आणि हा माणूस आहे म्हणजे ह्याची मुलं बाळं असते, पण हा चुकीचा करतो आहे म्हणजे इतर लोकही तसेच वागणार ना, म्हणून आपण असे चुकीचे काम कधीच करू नये, ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही आठवतं आहे का, की अजून एक मी सांगते. एक चित्र असं काढा की बसमध्ये लोक गर्दी करून चालत आहेत, आणि एक चित्र असं काढा की लोक रांगेत चालत आहेत. त्यानंतर शाळेमध्ये सुद्धा गर्दी करून पाणी प्यायला मुलं उभी आहेत आणि पटापट धक्का मारत पाणी पितात. आणि दुसऱ्या चित्रात दाखवा, मुलं रांगेत उभे आहेत, एक एक करून मुलं पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पितात. म्हणजे अशा प्रकारची चित्र होऊ शकतील. तर तुम्हाला तशी चित्र येत असतील किंवा तुमच्याकडे तसे फोटो असतील तर या फोटोंव्यतिरिक्त, म्हणजे ही तर फोटो लावायचीच आहे वहीमध्ये, पण याच्यापेक्षा वेगळे अजून तुमच्याकडे फोटो असतील तर तुम्ही ती वहीमध्ये लावा, म्हणजे त्यातील तुम्हाला चूक काय आणि बरोबर काय ते समजेल, ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.